हॅलो. आज आपण वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. शेवटचं आर्टिकल आपलं हे शेवटचं आर्टिकल वर्ड प्रॉब्लेममधलं, हे मॅट्रिक्समधलं वर्ड प्रॉब्लेम. मग ह्याच्यावर काय करायचं, आपला वर्ड प्रॉब्लेम दिला की आपला इक्वेशन फॉर्म करायचे, इक्वेशन तयार करायचे. आणि आता इक्वेशन आले की आपलं काय करायचं आहे, रिडक्शन मेथड यूज करायची आहे. लक्षात आलं. दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमच्याद्वारे काय करायचं, आपला इक्वेशन तयार करायचे. आणि इक्वेशन तयार केली की आपलं इक्वेशन सॉल्व करता येतात. कुठल्या मेथडनं? बाय रिडक्शन मेथड. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघा. द सम ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ वन इकॉनॉमिक बुक, वन कोऑपरेशन बुक and one account book is rupees 420. The total cost of an economic book, two cooperation books and account book is 480 rupees. Also, the total cost of an economic book, three cooperation books and two account books is 600. Find the cost of each book. काय करायचं, आपला फाईंड काय करायचं आहे, द कॉस्ट ऑफ ईच बुक. प्रत्येक पुस्तकाची काय करायचं, आपला व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, किंमत काढायची आहे. त्याच्यावर स्वतःला सोल्युशनमध्ये काय, आपला प्रत्येकाचं लेटर आपला सपोज करावं लागेल. वन इकॉनॉमिक बुक्स इक्वल टू एक्स म्हणा, वन कोऑपरेशन बुक्स इक्वल टू वाय आणि वन अकाउंट बुक इज इक्वल टू झेड. ठीक आहे. आता इक्वेशन काय होतील मग सांगा. आता वाचा. द सम ऑफ, याचा अर्थ बेरीज. सम ऑफ म्हणले, सम ऑफ कॉस्ट वन इकॉनॉमिक, याचा अर्थ एक्स. फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशननुसार वन इकॉनॉमिक बुक्स, याचा अर्थ वन एक्स म्हणजे काय, एक्स. वन कोऑपरेशन बुक्स, याचा अर्थ कोऑपरेशनला काय म्हटलं आपण, वाय, याचा अर्थ प्लस वाय. ठीक आहे, प्लस. अँड वन अकाउंट बुक, याचा अर्थ अकाउंटला काय म्हटलं आहे, झेड. इज इक्वल टू, इज किती आहे, 420 रुपीज. झालं. हे झालं फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशननुसार आपण हे इथपर्यंत आलो. पुढं, द टोटल कॉस्ट ऑफ ॲन इकॉनॉमिक बुक. टोटल कॉस्ट ऑफ ॲन इकॉनॉमिक, याचा अर्थ वनच आहे. इकॉनॉमिकला काय म्हटलं आपण, एक्स, याचा अर्थ एक्स प्लस. ॲन इकॉनॉमिक बुक, टू कॉपरेशन बुक्स, याचा अर्थ प्लस. कॉपरेशनला वाय म्हटलं, याचा अर्थ 2y प्लस टू कॉपरेशन बुक्स. ॲन अकाउंट बुक, ॲन म्हणजे अकाउंट म्हणजे एकच आहे, याचा अर्थ झेड इक्वल टू किती आहे, 480. 480. लक्षात आलं का. अँड इकॉनॉमिक बुक, टू कॉपरेशन बुक अँड अकाउंट बुक, याचा अर्थ एक्स प्लस 2y प्लस झेड इक्वल टू 480. ऑल्सो द टोटल कॉस्ट ऑफ अँड इकॉनॉमिक बुक. इकॉनॉमिक बुक म्हणजे किती आहे, एक्स प्लस थ्री कॉपरेशन बुक्स, याचा अर्थ 3y प्लस बरं 3 कॉपरेशन बुक्स अँड टू अकाउंट बुक्स म्हणजे प्लस 2z इक्वल टू किती आहे, 600 रुपीज. म्हणजे इक्वेशन आपण काय केली, तयार केली. दिलेल्या प्रॉब्लेमवरून, दिलेल्या एक्झाम्पलवरून आपण काय केलं, इक्वेशन तयार केलं. आता हे इक्वेशन आली की आपल्याला सॉल्व करता येतं. सॉल्व द इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड म्हणले काय, रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे म्हणजे काय करायचं, आपला इथं फक्त अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये तो मॅट्रिक्स आणायचा आहे. ह्याच्यावर आपला ए मॅट्रिक्स काय लिहिता, मी डायरेक्ट लिहू का, डायरेक्ट लिहितो. कुठला, द मॅट्रिक्स फॉर्म. डायरेक्ट लिहितो मी मॅट्रिक्स फॉर्म. काय आलं मॅट्रिक्स फॉर्म, काय, ए एक्स इक्वल टू बी. ए एक्स इक्वल टू काय, बी. याचा अर्थ ए काय आला, 1 1 1 1 1 1. बी काय आला, सॉरी सेकंड कॉलम काय आला, 1 2 3 1 2 3. थर्ड कॉलम 1 1 2 1 1 2. हे झाला ए. हा काय झाला, ए. एक्स म्हणजे काय, एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. बी काय, बी किती आहेत, 420, नंतर 480 आणि 600. 420 480 अँड 600 झालं. दिलेले इक्वेशन्स आपण काय केलं, दिलेले एक्झाम्पल आहे त्याच्यावरून आपण काय केलं, इक्वेशन फॉर्म केली. एवढं फक्त ॲडिशन पार्ट आहे. इथून पुढं आपल्याला रिडक्शन मेथड यूज करायचं आहे. इक्वेशन मिळाली, इक्वेशन आपण काय करतो, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये तो कन्वर्ट केले. मॅट्रिक्स फॉर्म आपण लिहिला. आता मॅट्रिक्स फॉर्म आला की आपलं काय करायचं आहे, हा काय झाला डायगोनल, हा काय झाला डायगोनल. मग हा ए मॅट्रिक्स कसा आणायचा, आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. म्हणजे हे एलिमेंट काय आणायचं, आपला 0. मग त्याच्या अगोदर इथं समजा 1 नसेल तर 1 आणायचा. इथं 1 आणायचा. हे दोन ठिकाणी 0. पहिल्या रोमध्ये 1, सेकंड रो थर्ड रोमध्ये 0, सेकंड रोमध्ये इथं 1, नंतर इथं
थर्ड रोमध्ये 0. हा सिक्वेन्स आपला चुकवायचा नाही. आता इथं ऑलरेडी 1 आहेच आहे, एक स्टेप आपली वाचलीच आहे. आता इथं 0 आणायचं, इथं 0 आणायचं आहे, म्हणजे इथं 0 आणायचं आणि इथं 0 आणायचं आहे. म्हणजे आता काय करावं लागेल आपल्याला, मग सुरुवातीला R2 चेंज करतो. म्हणजे काय येणार आहे, R2 किती आहे, 1 आहे. 1 मायनस काय करावं लागेल, 1. म्हणजे याचा अर्थ R2 मायनस R1, 1 मायनस 1 0. अँड इथं R3 पण, R3 काय 1च आहे, याचा अर्थ 1 मायनस 1 म्हणजे हा R1, 1 R3 मायनस काय आलं, R1, R3 मायनस R1 म्हणजे काय आलं तर बघा चेंज सगळं तुमचा. R1 आहे तसं लिहा, 1 1 1 1 1 1. नंतर हा 0 आला. नंतर R2 मायनस R1 आहे, हे R2 चेंज करतो आपण, R2 चेंज करतो याचा अर्थ सगळे एलिमेंट चेंज करायचे R2 मधले. 2 मायनस 1 किती आलं, 1. 2 मायनस 1 म्हणजे काय आलं, 1. नंतर 1 मायनस 1 0. परत R3 मायनस R1, 1 मायनस 1 0. 3 मायनस 1, 3 मायनस 1 किती आलं, 2. 2 मायनस 1 1 इंटू एक्स वाय झेड इक्वल टू, इथं पण R2 मायनस R1 किती आलं, हे 480 R2 मायनस R1 किती 420 0 किती आलं 6, मी किती आलं 60, ते आलं 60. पुढं R3 मायनस R3 किती आहे 600 मायनस किती 420 0, इथे किती आलं 8, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 180. सॉरी आपण काय करतोय, R2 चेंज करायचं आहे ना आपल्याला, त्यामुळं R1 आहे तसं लिहायचं, R1 आहे तसं लिहिला. आता R2 किती आला आपला इथं, हे R2 किती आहे 480 मायनस 420 किती आलं 60 आलं, किती आलं 60. आणि 600 R3 मायनस R1 600 मायनस 420 हे 0 8, 4 आणि 5, 5 आणि 1 6, 180 किती आलं 180. ठीक आहे, इथपर्यंत आलं, समजलं सगळ्यांना. अवघड काहीच नाही, अगदी सोपं आहे. ठीक आहे, हे झालं. आता इथं बघा, इथं 1 आणलं आहे, हे 2 0 आले, इथं 1 आणायचा होता ऑलरेडी आला, बरोबर. आपला सिक्वेन्स चुकवायचं नाही, इथं 1 आणलं, हे 2 0 आणले, पण इथं 1 आणायचा, इथं 0 आणायचं आहे. हा डायगोनल आपला, हा डायगोनल लक्षात ठेवायचा, बिलो द डायगोनल 0 आणायचा आहे. इथं 1 आणला, हे 2 0 आणले, इथं 1 आणायचं आहे, ऑलरेडी 1 आणलेलं आहे, त्यामुळं ते एक स्टेप आणखी वाचली आपली. आता इथं 0 आणायचं, म्हणजे इथं 0 आणायचं म्हणजे काय करायचं, आपला कुठला चेंज करतो आपण, R3 चेंज करतोय, बरोबर आहे. R3 किती आहे इथं +2 आहे, म्हणजे काय करायला पाहिजे -2 इंटू R1. आता इथं 2 आहेत, इथं पण आहे, इथं पण आहे, कुठला घ्यायचा ते आपण ठरवायचं, कशावरून बदल झाला नाही पाहिजे पहिला. समजा आता इथं आपण घेतला R3 चेंज जर केला आपण, R3 किती आहे 1 आहे, 1 - 2 इंटू R1 घेतला तर चेंज होईल, इथला चेंज होईल. त्यामुळे काय करायचं, हा घ्यायचा, म्हणजे हे 0 झालं, म्हणजे इथं काय येईल आपला R2 लिहायचं, काय लिहायचं R3 - 2 R2. ठीक आहे, मग आता काय आलं R1, आता R1 R2 आहे तसं लिहा, 1 1 1 नंतर 0 1 0. आता इथं हा 0च आहे, हे चेंज होत नाहीच आहे. नंतर इथं -2 इंटू R2 इथं 0च आहे, आणि इथं काय होणार, आता इथं 1 किती आलं बघा, 1 - 2 इंटू R2 किती आहे 0, म्हणजे हे 0 आलं, म्हणजे किती आलं 1, किती आलं 1. याचा अर्थ एक्स वाय झेड इज इक्वल टू, समजलं. हां, इज इक्वल टू, आता काय इथं R3 चेंज करतो, याचा अर्थ R1 आहे तसंच, R2 आहे तसंच, आणि R3 किती आहे बघा 180 - 2 इंटू R2, 2 इंटू R2 किती आलं 6, याचा अर्थ 180 मायनस 6 2 12 120 म्हणजे किती आलं इथं 60 आलं, किती आलं 60, बरोबर आहे. आता आपल्याला जो आणायचं होतं ते आलं का बघा, हा काय आला तुमचा, हा काय आला डायगोनल, हा काय डायगोनल. मग बिलो द डायगोनल एलिमेंट 0 आहेत का, आहेत. याचा अर्थ आपण कुठल्या फॉर्ममध्ये आणला, हा ओरिजिनल आपला ए मॅट्रिक्स कुठल्या फॉर्ममध्ये आणला, आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आणला. ओके, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आणल्यानंतर याचा अर्थ आपला काय झाला, हे झालं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स फॉर्म. आता या दोन्हीचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, इथून पुढं आता सोडवायचं आपलं मल्टिप्लिकेशन करायचं, हे 0 नाही आणायचं. पुढं कंटिन्यू प्रोसेस केली की आपली काय होते, मग ते रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड झाली ए इन्व्हर्स काढण्यासाठी. ए इन्व्हर्स काढण्यासाठी फक्त आपण हेच कंटिन्यू करतो, इथं 0 घेतो, परत इथं 1 आणतो, इथं 2 0 घेतलं की झालं ए इन्व्हर्स. ठीक आहे, फक्त ए इन्व्हर्सची मेथड आपण काय करतो निम्मे सोडवतो. हां, आता मल्टिप्लिकेशन करा, x इंटू 1 x प्लस 1 इंटू वाय वाय प्लस झेड इंटू 1 झेड इक्वल टू, ठीक आहे डायरेक्ट लिहितो मी, इक्वल टू किती आलं
420 दॅट इज नंबर 1 डायरेक्ट लिहिलं मी ते कंपेअरिंग टू मॅट्रायसेस. ठीक आहे. नंतर ही 0 आलं इंटू वाय प्लस झेड इंटू 0 म्हणजे किती आलं 60. नंतर 0 इंटू एक्स 0 0 इंटू वाय 0 1 इंटू झेड झेड इक्वल टू किती आलं 60 झालं. तुम्हाला वाय आणि झेडची व्हॅल्यू करेक्ट आलं. वाय झेडची व्हॅल्यू 60 आली वायची व्हॅल्यू 60 आली. आता इथं वाय आणि झेड फ्रॉम 1 म्हणा फ्रॉम 1 एक्स प्लस वायची किती 60 प्लस झेड 60 इक्वल टू 420 एक्स प्लस 120 इक्वल टू 420. देअरफॉर एक्स इक्वल टू 420 मधनं 120 गेलं 0 0 आणि किती आलं 3 300 किती आलं 300 किती आलं 300 व्हॅल्यू आली. झालं. ही झाली एक्स व्हॅल्यू. देअरफॉर एक्स इक्वल टू 300 वाय इक्वल टू 60 अँड झेड इक्वल टू 60. हे आलं. फक्त लिहिताना काय लिहायचं आपला वर्ड प्रॉब्लेम आहे जे विचारलं ते लिहायचं. याचा अर्थ देअरफॉर एक्सला काय म्हणलं आपण 1 इकॉनॉमिक बुक्स इक्वल टू एक्स इक्वल टू 300 इक्वल टू काय आलं 300 रुपीज. म्हणजे एका इकॉनॉमिक बुक्सची किंमत किती आली 300 रुपये. 1 कोऑपरेशन बुक वायची व्हॅल्यू किती आली 60 रुपीज आणि अकाउंट बुक्स इक्वल टू 60 रुपीज. तर रुपीज लिहिलं चालेल रुपीज आणि रुपीज. रुपीज 300 रुपीज 60 अँड रुपीज 60 असं शेवटी मात्र तुम्हाला एक्स वाय झेड लिहिण्याच्या ऐवजी आपण एक्स कशाला सपोज केलं आहे ते लिहायचं. अँड इकॉनॉमिक बुक्स इक्वल टू एक्स इक्वल टू रुपीज 300. याचा अर्थ प्रत्येक बुकची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ ईच बुक इकॉनॉमिक्स कोऑपरेशन आणि अकाउंट या सगळ्यांची काय केलं आपण व्हॅल्यूज काढलेत. समजलं का? काय कोणा डाऊट आहे का इथं म्हणजे नाही. ठीक आहे. मी आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम संपलो. ठीक आहे. इथं आपल्याला मॅट्रिक्स टॉपिक आपला संपलेला आहे. कंप्लीट द टॉपिक मॅट्रिक्स. ओके. आपला मॅट्रिक्स टॉपिक इथं संपलेला आहे. आपण आता मॅट्रिक्समध्ये थोडंसं उजळणे घेऊ थोडंसं रिपीट करू काय काय झालं आपण काय काय हे केलं ते रिकॉल करू थोडं. हां काय काय मॅट्रिक्समध्ये आपण घेतलं बघा. मॅट्रिक्समध्ये आपण 2 पार्ट केले होते. मॅट्रिक्समध्ये काय आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 केले होते. याच्यामध्ये आपण काय केलं पार्ट 1मध्ये टाईप्स ऑफ मॅट्रायसिस घेतलं होतं. काय डेफिनेशन आणि टाईप्स ऑफ मॅट्रायसिस. ठीक आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसिस 15-16 टाईप तुम्हाला दिले होते. नंतर त्याच्यामध्ये सेकंड काय पाहिलं आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस मी त्याच्यामध्ये काय पाहिलं इक्वॅलिटी प्लस मायनस नंतर मल्टिप्लिकेशन बाय स्केलर स्केलर. ठीक आहे. आणि परत थर्ड काय पाहिलं मल्टिप्लिकेशन. थर्ड काय पाहिलं मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा पार्ट पहिल्या ह्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन असतो 4 मार्काचा. ठीक आहे. आणि पार्ट 2ला काय पाहिलं आपण हे पार्ट 1 झालं. 2 पार्ट करायचे म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं लक्षात ठेवायला सोपं जातं. हा एक पार्ट झाला. आता पार्ट सेकंडमध्ये काय पाहिलं आपण बघा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड ह्याच्यामध्ये काय पाहिलं आपण 3 पार्ट पाहिले बघा. ह्याच्यामध्ये काय केलं आपण 3 पार्ट पाहिले. त्याच्यामध्ये पहिला पार्ट काय पाहिला इंटरचेंज. याला काय म्हणतो आपण इंटरचेंज. नंतर सेकंड काय पाहिलं आपण मल्टिप्लिकेशन बाय स्केलर. मल्टिप्लिकेशन बाय स्केलर. आणि थर्ड काय पाहिला हे बी झाला. आणि थर्ड सी काय पाहिलं आपण याच्यामध्ये ॲडिशन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड स्केलर मल्टिप्लिकेशन. ॲडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन. हे झालं एलिमेंटरी हे बेसिक झालं. नंतर ह्याच्यामध्ये हा समजा नंबर 1 झाला. हा झाला बेसिक पार्ट. नंतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड ह्याच्यामध्ये 2 मेथड पाहिले आपण कुठली रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ज्यावेळेस आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरतो त्यावेळेस आपण काय यूज करतो ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. आणि कॉलम वापरतो त्यावेळेस फक्त ए इनवर्स अगोदर घ्यायचा ए इनवर्स ए इक्वल टू आय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त फाइंड ए इनवर्स काढायचं आहे. फाइंड ए इनवर्स काय काढायचं आहे फाइंड ए इनवर्स काढायचं आहे. कुठल्या मेथडमध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये तुम्हाला
ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. मग ए इनवर्स फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड्स आहेत तुम्हाला, रो आणि कॉलम. ठीक आहे, ही झाली एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन मेथड, रो आणि कॉलम. आणि त्याच्यामध्ये दुसरी मेथड आहे, ही दुसरी मेथड काय तुमची याच्यामध्ये, ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथड याच्यामध्ये काय करायचं, आपला ए इनवर्सच काढायचं आहे. ॲडजॉईंट मेथडचा फॉर्म्युला काय आपला, 1 ए इनवर्स इक्वल टू ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. ठीक आहे, जी हे तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन एक यायला पाहिजे आणि ॲडजॉईंट मेथड एक तुम्हाला पक्की यायला पाहिजे, कारण ह्या दोन्हीचा उपयोग आपण कुठं करतो आहे, पुढच्या इन्व्हर्शन आणि रिडक्शन मेथडमध्ये यूज करतो आहे. त्यामुळं हे परफेक्शन आलं पाहिजे, हा बेसिक आहे. हे थोडक्यात दोनच मेथड म्हणलं ते चालतं आहे. ते पुढच्या दोन थर्ड आहे, ह्याच्यामध्ये काय आपलं एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन मेथड झाली की पुढे काय आपला ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस. ॲप्लिकेशन्स ऑफ काय मॅट्रायसिस. त्याच्यामध्ये काय नंबर 1 काय सांगितलं तुम्हाला, मेथड्स ऑफ इन्व्हर्शन. मेथड्स ऑफ इन्व्हर्शन. आणि सेकंड काय, सेकंड मेथड्स ऑफ रिडक्शन. आता इथं इन्व्हर्शन आहे, इथं रिडक्शनला आर आहे, इथं इन्व्हर्शन आहे, याचा अर्थ इथं मेथड्स ऑफ इन्व्हर्शन म्हणलं की आपला इन्व्हर्स काढावा लागतो, आपला इन्व्हर्स काढावा लागतो. ठीक आहे, आणि एकदा इन्व्हर्स काढला की बाकीचं पुढचं कंटिन्यू पार्ट आपला करता येतो. ठीक आहे, बरोबर आहे. आपलं इथं काय करायचं, आपला फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. इथं एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायचं, इथं ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं, इथं एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायचं. आता इन्व्हर्स मेथडमध्ये आपण काय करतो, एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. हा फॉर्म्युला थोडक्यात आपण यूज करतो, कारण एक्स काढायचा आपला, मग एक्स लक्षात ठेवायचं इकडं, एक्स इक्वल टू एक्स ए इन्व्हर्स इंटू बी. याचा अर्थ ए इन्व्हर्स आपला काढावा लागतो. ए इन्व्हर्स कुठनं काढायचा, ॲडजॉईंट मेथडने ए इन्व्हर्स काढून घ्या. मी तुम्हाला आहे तसं इथं एक्झाम्पल पर इथं सॉल्व करावं लागतं, बरोबर आहे का. ह्या टाईपचं जर तुम्हाला एक्झाम्पल आलं तर तुम्हाला ॲडजॉईंट मेथडनं ए इन्व्हर्स आहे तसा फाईंड करावा लागतो. ठीक आहे, आणि इंटू पर ह्या दोन्हीचा काय करायचा, एक्स इक्वल टू एक्स म्हणजे काय, एक्स वाय झेड, ए इन्व्हर्स जो आलेला असतो तो, इंटू बी पुढचे नंबर इक्वल इंटू बी. याचा अर्थ इक्वेशनच्या पुढचे जे कॉन्स्टंट नंबर असतात ते बीची व्हॅल्यू असते. ठीक आहे, हे झालं एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आणि रिडक्शन मेथडला काय करायचं आहे, ओनली यूज रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. इथं पण काय करायचं आहे, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे. याचा अर्थ काय, ए एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे. आणि हा ए मॅट्रिक्स जो आहे तो ए मॅट्रिक्स कसा आणायचा, आपला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ते सोडायचं. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये हा ए मॅट्रिक्स आणला की मग परत काय करायचं, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. ए म्हणजे मॅट्रिक्स झाला, एक्स म्हणजे एक्स वाय झेड झालं, बी म्हणजे पुढचे कॉन्स्टंट नंबर झाले. येते लक्षात. म्हणजे आपला तुम्हाला एक्स वाय झेडचे व्हॅल्यू काढायचे त्यावेळेस तुम्हाला दोन मेथड, म्हणजे तुम्हाला ह्या दोन मेथड, इन्व्हर्शन मेथडमध्ये तुम्हाला हे मेथड आली पाहिजे आणि रिडक्शन मेथडमध्ये तुम्हाला रो मेथड आली पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला या दोन मेथड चांगल्या पक्क्या आल्या की हे ॲटोमॅटिक येते, काहीच अडचण नाही. म्हणजे जास्त मेथड नाहीच, 4 मेथड फक्त नावाला आहेत, 1 2 3 आणि 4. इथं रो आणि कॉलम आहे, तसे आपण 5 म्हणू. ठीक आहे, पण या मेथड आल्या की तुम्हाला या मेथड ॲटोमॅटिक आल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण मॅट्रिक्स टॉपिक हा 2 पार्टमध्ये कव्हर केला. तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण पार्ट केले होते. पहिला पार्ट हा सगळा टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस आणि मल्टिप्लिकेशन हा एक होता. आणि हा दुसरा पार्ट म्हणजे पार्ट सेकंडवरती एक तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, 4 मार्काचं एक्झाम्पल, याच्यावरती 4 मार्काचे गृहीत धरायचं. ठीक आहे, एकंदरीत आपला हा टॉपिक असा झालेला आहे. तुम्हाला समरी फक्त मी सांगितलं आहे काय झालं ते. ठीक आहे, मी आता इथं आपला मॅट्रिक्स टॉपिक संपलेला आहे. सेकंड आपण टॉपिक काय करू, पार्ट सेकंडचा सेकंड टॉपिक चालू करू नंतर आपण. ओके.